नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनलॉक सायकोलॉजी टुडेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्राध्यापक प्रकाश तायडे. आज आपण भावनिक गैरवर्तन अभ्यासणार आहोत. भावनिक गैरवर्तन म्हणजे काय? तर दुसऱ्या व्यक्तीवरती नियंत्रण मिळविण्यासाठी भावनिक गैरवर्तन केलं जात असतं. दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भावनिक गैरवर्तन केलं जातं. उदाहरणार्थ, दुसऱ्यांना मारणं, लाथा घालणं, ढकलणं आहे किंवा इतर स्वरूपात शारीरिक इजा पोहोचवणं आहे. अशा प्रकारे शारीरिक गैरवर्तन जे आहे ते शारीरिक गैरवर्तन केलं जात असतं आणि हे शारीरिक गैरवर्तन आपल्याला माहिती आहे. मग शारीरिक गैरवर्तनाच्या बरोबरच किंवा विरुद्ध भावनिक गैरवर्तन जे आहे ते भावनिक गैरवर्तन सुद्धा दिसून येतं. आणि हे भावनिक गैरवर्तन जे आहे ते भावनिक गैरवर्तन सुद्धा दुसऱ्या व्यक्तींवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी केलं जात असतं. म्हणजेच या भावनिक गैरवर्तनाचा उपयोग जो आहे तो उपयोग एक शस्त्र म्हणून केला जात असतो आणि त्याच्या आधारे दुसऱ्या व्यक्तींवरती नियंत्रण जे आहे ते नियंत्रण प्रस्थापित केलं जात असतं. भावनिक गैरवर्तन जे आहे तर मित्रांनो, ते भावनिक गैरवर्तन ओळखण्यासाठी एक अवघडही आहे. म्हणजेच गैरवर्तनापैकी एक अवघड गैरवर्तन भावनिक अशा स्वरूपाचं ते समजलं जात असतं. कधी कधी हे भावनिक गैरवर्तन जे आहे ते सूक्ष्म असू शकतं किंवा उघड स्वरूपातही असू शकतं. म्हणजेच सूक्ष्म आणि उघड स्वरूपात हे जे भावनिक गैरवर्तन असतं, या दोनही भावनिक गैरवर्तनाच्या आधारे व्यक्ती जी आहे ती व्यक्ती बळी पडत असते. मग बळी पडते म्हणजे काय होतं? तर व्यक्तीच्या स्व आधाराला आणि आत्मविश्वासाला त्याच्या आधारे तडा जाऊ शकतो. हे भावनिक गैरवर्तन जी व्यक्ती करत असते त्या व्यक्तीच्या भावनिक गैरवर्तनाच्या आधारे त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीचा स्व आदर जो आहे तो स्व आदर जात असतो आणि त्याचबरोबर त्याच्या आत्मविश्वासालाही तडा जाऊ शकतो. मग भावनिक गैरवर्तन जे आहे ते भावनिक गैरवर्तन व्यक्तीने केल्याच्या नंतर त्यामधून काय घडत असतं? तर अशा व्यक्ती जे आहे त्या अशा व्यक्ती निराश होत जात असतात, चिंतातुर होत जात असतात आणि काही वेळेस आत्महत्येसुद्धा प्रवृत्त होत असतात, असं आपल्याला दिसून येतं. मग भावनिक गैरवर्तन आणि शारीरिक गैरवर्तन यांचं विश्लेषण करत असताना आपल्याला असं दिसून येतं की ज्या काही शारीरिक गैरवर्तन आहे त्या शारीरिक गैरवर्तनाच्या आधारे जे काही जखमा होतात किंवा व्रण होत असतात, त्या जखमांच्या किंवा व्रणांच्या तुलनेमध्ये भावनिक गैरवर्तनामुळे झालेले जे व्रण आहे किंवा जखमा आहेत त्या तीव्र असतात. आणि या भावनिक गैरवर्तनामुळे झालेल्या ज्या जखमा आहेत ह्या जखमा भरून निघण्यास जास्त कालावधीसुद्धा लागत असतो, असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शारीरिक गैरवर्तनाच्या पेक्षा भावनिक गैरवर्तन जे आहेत ते भावनिक गैरवर्तनामुळे आपल्याला फार मोठं दुःख किंवा वेदना होत असताना आपल्याला दिसून येतात. भावनिक गैरवर्तन जे आहे त्या भावनिक गैरवर्तनचे दोन प्रकार जे ते दोन प्रकार निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. पहिला प्रकार आहे भाषिक गैरवर्तन आणि दुसरा प्रकार आहे अभाषिक गैरवर्तन. भाषिक गैरवर्तन म्हणजे काय? शब्दांच्या माध्यमातून, त्याचबरोबर जे काही हुंकार आहे त्या हुंकारच्या माध्यमातून भाषिक गैरवर्तन जे आहे ते भाषिक गैरवर्तन केलं जात असतं. उदाहरणार्थ, समाजामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की अनेक व्यक्ती आरडाओरडा करत असतात, इतरांना अपमानास्पद बोलत असतात, दुसऱ्यांना शपथ देत असतात, शपथ घालत असतात, काही वेळेस उपदेशाचे दोष देत असतात, आज्ञा देत असतात आणि त्याचबरोबर कधी कधी क्वचित प्रसंगी अनपेक्षितपणे रागाचा उद्रेक जो आहे तो रागाचा उद्रेक होत असतो. त्याचबरोबर इतरांना नावं ठेवणं आहे,
सर्वांच्या समोर एखाद्या व्यक्तीला शर्मिंदा करणं आहे, भीतीदायक किंवा धमकीयुक्त दोषारोप केले जात असतात आणि या माध्यमातून भाषिक गैरवर्तन जे आहे ते भाषिक गैरवर्तन निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग अभाषिक गैरवर्तन म्हणजे शब्दांचा उपयोग न करता काही शारीरिक हालचाली जे आहेत किंवा शारीरिक अवयवांच्या आधारे ज्या हालचाली आहेत त्या माध्यमातून अभाषिक गैरवर्तन घडून येत असतं. उदाहरणार्थ, एखाद्याला नाकारणं आहे, त्याचबरोबर एखादा व्यक्ती आपल्याशी बोलत आहे, त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं किंवा माझ्या काही लक्षात आलं नाही या प्रकारचे हावभाव जे ते हावभाव करणं, इतरांना बहिष्कृत करणं आहे, दादागिरी आहे, डिजिटल हेरगिरी आहे, इत्यादींच्या माध्यमातून अभाषिक गैरवर्तन जे आहे ते अभाषिक गैरवर्तन केलं जाते आणि त्या आधारे व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीवर त्याचा फार मोठा परिणाम जो आहे तो परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, भावनिक गैरवर्तन जे आहे ते भावनिक गैरवर्तन कसं हाताळता येईल या आधी काही उदाहरणं आहेत, ते उदाहरणं आपण बघूया. उदाहरणार्थ, भावनिक गैरवर्तनाला ज्यावेळेस बळी पडण्याची शक्यता असते त्यावेळेस काही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती दिसून येते. उदाहरणार्थ, तुम्ही इतरांच्या गरजांना स्वतःच्या गरजांपेक्षा अधिक प्राधान्य देत असतात, नेहमी दुसऱ्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न करत असतात, इतरांसाठी त्याग करूनही त्याप्रमाणे त्यांचा प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद मिळत नाही, इतर व्यक्तींना वाईट वाटू नये म्हणून स्वतःच्या भावनांचे दमन करत असतात, स्वतःच्या हिताचा विचार करणं अपराधीपणाचं वाटतं, त्याचबरोबर लोकांनी वागवणे बरोबर आहे पण आपण त्या लायकीचे नाहीत असं आपल्याला वाटतं आणि कोणीही तुमच्याबरोबर राहू इच्छित नाही असं तुम्हाला ठामपणे वाटतं, त्यावेळेस भावनिक गैरवर्तन जे आहे ते भावनिक गैरवर्तन दिसून येतं असं आपल्याला दिसतं. मग हे जे काही भावनिक गैरवर्तन आहे हे भावनिक गैरवर्तन कशा पद्धतीने आपल्याला हाताळता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. हे जेव्हा तुम्ही तुम्हाला दिल्या जाणाऱ्या चुकीच्या वागणुकीशी सामना करण्यासाठी असमर्थ ठरत असतात तेव्हा तुम्ही स्वतःच तुम्हाला अनुभवास येणाऱ्या भावनिक गैरवर्तनास सहाय्यक ठरता. बघा, ज्यावेळेस आपल्याबरोबर कुणी चुकीचं वर्तन करत असतो, चुकीचं वागत असतो आणि असं चुकीचं वागत असताना ज्यावेळेस आपण त्याला प्रतिक्रिया किंवा त्याला योग्य अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया देण्यासाठी असमर्थ ठरत असतात त्यावेळेस ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया म्हणजेच भावनिक गैरवर्तन होय. म्हणजे तुम्हीच स्वतःहून त्या व्यक्तीच्या गैरवर्तनाला मदत करत आहात असं त्या ठिकाणी दिसून येतं. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे की आपल्यावर अशा प्रकारे भावनिक गैरवर्तणुकीचा प्रसंग जर निर्माण झाला तर इतरांची मदत घेणं अपेक्षित असतं, इतरांची मदत घेणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर पुढील काही गोष्टी करूनही तुम्ही परिस्थिती हाताळू शकतात. उदाहरणार्थ, गैरवर्तनास तुम्ही जबाबदार नाही हे स्वीकारा. गैरवर्तनास तुम्ही स्वतः जबाबदार नाही हे स्वीकारा. कारण भावनिक गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन योग्य आहे असे समर्थन करू नका. ही समस्या त्याची आहे, तुमची नाही. गैरवर्तन कुणाकडून घडलेलं आहे? समोरच्या व्यक्तीकडून घडलेलं आहे, तुमच्याकडून नाही. त्यामुळे तुम्ही त्या गैरवर्तनाला जबाबदार नाही या प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका घ्यायला पाहिजे. कारण ही समस्या जी आहे ही समस्या तुमची नाही तर ज्याने गैरवर्तन केलेलं आहे त्या व्यक्तीची ती समस्या आहे.
दुसरी गोष्ट या प्रकारची करायची की भावनिक गुंतवणूक जी आहे ती भावनिक गुंतवणूक कमी करा आणि वैयक्तिक मर्यादा निश्चित करा. बऱ्याच वेळा काय होतं की आपण इतर लोकांना जवळ करत असतो, इतर लोकांशी जास्तीत जास्त संबंध प्रस्थापित करत असतो आणि त्यामुळे आपली भावनिक गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक जास्त होत असते आणि काही वेळेस जर का काही प्रसंग निर्माण झाला तर त्यामुळे आपल्याला दुःख होते, आपल्याला चिंता निर्माण होत असते. अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती त्या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे भावनिक गुंतवणूक कमी करा आणि वैयक्तिक मर्यादा ज्या आहे त्या वैयक्तिक मर्यादा आपण निश्चित केल्या पाहिजेत. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला खंबीरपणे प्रतिक्रिया देण्याचं ठरवा. खंबीरपणे प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया द्यायचं आपण ठरवलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवून वागायचं असं ठरवा. की ज्या व्यक्तीचं गैरवर्तन ठरत आहे, गैरवर्तन होत आहे, त्या व्यक्तीपासून आपण अंतर ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची मर्यादा जी आहे ती मर्यादा आपण त्या ठिकाणी स्वतःला घालून घेतली पाहिजे. चौथी गोष्ट, गैरवर्तन करण्याला उतावीळपणे प्रतिक्रिया देऊ नका. बघा कधी कधी काय होतं, समोरची व्यक्ती काही बोलते आणि आपण त्याला लगेच प्रतिक्रिया देत असतो. तर असं उतावीळपणे त्याला प्रतिक्रिया ज्या आहे त्या प्रतिक्रिया द्यायच्या नाही. त्याच्यावर विचार करायचा, शांत मनाने विचार करायचा आणि मग प्रतिक्रिया द्यायची. कारण कधी कधी समोरच्या व्यक्तीकडून अनपेक्षितपणे सुद्धा विधानं जी आहे ती विधानं होत असतात आणि त्यामुळे तात्काळ प्रतिक्रिया देणं योग्य नाही. पाचवी गोष्ट, स्वतःला बरे वाटण्यासाठी वेळ द्या किंवा मार्ग शोधा. बऱ्याच वेळा आपण इतरांचा विचार करतो, इतरांसाठी कार्य करत असतो, ते यासाठी की आपल्याला चांगलं वाटेल म्हणून. पण असा विचार न करता स्वतःला बरं वाटण्यासाठी वेळ द्या किंवा मार्ग शोधा. सहावी गोष्ट आहे, व्यावसायिक मदत किंवा सल्ला घ्या. जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतात. काही वैयक्तिक अडचणी आहे, काही कौटुंबिक अडचणी आहे, काही व्यावसायिक अडचणी आहे. तर या ज्या काही व्यावसायिक अडचणी आपल्याला निर्माण होत असतात, या व्यावसायिक अडचणी सोडविण्यासाठी इतरांची मदत जी आहे ती मदत किंवा सल्ला आपण घेतला पाहिजे. सातवा घटक आहे किंवा सातवी गोष्ट आपल्याला सांगता येईल, फिरायला जाणं आहे, योग्य आहार घेणं आहे किंवा संगीत ऐकणं आहे. तर अशा या ज्या गोष्टी आहेत त्या अशा गोष्टींमधूनही आपल्याला निर्माण होणारे जे ताणतणाव आहेत किंवा आपल्याला निर्माण होणाऱ्या ज्या चिंता आहेत त्या चिंतांची लक्षणं जी आहे ती लक्षणं सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते. ते फिरायला जाणं, योग्य आहार घेणं, संगीत ऐकणं यामधूनही आपल्याला आनंद जो आहे तो आनंद प्राप्त होत असताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.